यळकोट 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 यळकोट. आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या जयंतीसाठी आज आपण इथं जमलोय, ज्यांनी एका हातामध्ये शिवलिंग आणि दुसऱ्या हातामध्ये तलवार धारण केली, त्या पुण्यश्लोक अहिल्या मासाहेब, श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर आणि महाराजा यशवंतराव होळकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच राष्ट्रपुरुषांना मी या मंचाच्या माध्यमातून आज अभिवादन करतो. व्यासपीठावर उपस्थित देशाचे नेते आदरणीय पवार साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सर्वच आदरणीय मंत्रीगण आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वच मंडळींना मी नमस्कार करतो. माझा सर्वांना जय मल्हार. आज मासाहेबांच्या जयंतीसाठी आपण इथं जमलो आहोत. बऱ्याचदा मी सबंध महाराष्ट्रामध्ये देशामध्ये फिरत असतो, अनेक गड किल्ल्यांवर जात असतो, पण या ठिकाणी जात असताना नेहमी मनामध्ये माझ्या एक प्रश्न उपस्थित व्हायचा की इतकी महान ही व्यक्तिमत्व आपल्या देशामध्ये होऊन गेली, पण ह्यांच्या गड किल्ल्यांकडे जाण्यासाठी, ह्यांच्या जन्मस्थानांकडे जाण्यासाठी साधे रस्ते नसावेत, इतकं आपल्या देशाचं दुर्दैव. पण आज चौंडीला येत असताना ज्यावेळेला मी चापडगावहून चौंडीकडे वळालो, अनेकदा मी याच्या आधी चौंडीला आलोय, पण हा झालेला रस्ता ज्यावेळेला मी पाहिला त्यावेळेला मला खरोखर रोहित दादांचं खूप कौतुक वाटलं की मासाहेबांच्या या जन्मस्थानाकडे येणाऱ्या प्रत्येक रस्त्याचं काम झालं पाहिजे आणि त्यासाठी रोहित दादा पुढाकार घेत आहेत. ह्या स्मारकासाठी आता जे चौंडीमध्ये स्मारक आहे, माझे आजोबा डायरी लिहायचे. 1980-83 साली ते चौंडीला आले होते. चौंडीला आलेले असताना त्यांनी त्यांच्या डायरीमध्ये नोंदी केल्यात की या चौंडी गावामध्ये पुण्यश्लोक मासाहेबांचं हे माहेर आहे आणि तिथं एक जीर्ण झालेली मासाहेबांची गडी आहे आणि पूर्ण गाव त्या एका तटाच्या आतमध्ये वसलेलं आहे. इथं कोणकोणते शिंदे कुटुंबीय राहतात या प्रत्येक गोष्टीचे बारकावे त्यांनी त्यांच्या त्या डायरीमध्ये नोट डाऊन करून ठेवले. मला आज या मंचाच्या माध्यमातून या गावामध्ये राहणाऱ्या आणि यासाठी जमीन देणाऱ्या माझ्या प्रत्येक सोयऱ्या शिंदेंचं कौतुक करू वाटतं की आज जर तुम्ही या वाड्यासाठी जमीन दिली नसती तर आज हे स्मारक आपल्याला जे दिसतं ते उभं राहिलं नसतं. मी या सर्व माझ्या सोयऱ्यांना, शिंदे कुटुंबियांना वंदन करतो. मासाहेबांचा ज्या वेळेला आपण विचार करतो, ज्या वेळेला आपण त्यांच्याबद्दल बोलतो, त्यांच्याबद्दल ऐकतो, त्यावेळेला मनामध्ये माझ्या एकच विचार येतो की राज्यकर्ता कसा असावा. याचं जर उदाहरण आपल्या समोर जर कोण असेल तर ते म्हणजे पुण्यश्लोक अहिल्या मासाहेब. सबंध देशामध्ये ज्या वेळेला फक्त तलवारीच्या जोरावर राज्य निर्मिली जात होती, अशा वेळी पुण्यश्लोक अहिल्या मासाहेबांनी आपल्या अनेक परोपकारी कामांच्या माध्यमातून सबंध देशामधल्या जनतेच्या मनावर अधिराज्य केलं. सोपी गोष्ट नाही आहे एका स्त्रीला अशा काळामध्ये काम करणं. बरं, त्यांनी अखंड भारतामध्ये काम केली, वेगवेगळी संस्थानं होती. किती अवघड काम आहे. कामं करून पैसे देऊन फक्त त्या थांबल्या नाहीत, तर जिथं जिथं कामं झाली त्या प्रत्येक ठिकाणचा फॉलोअप, पाठपुरावा त्यांनी केला. आपण जो निधी दिलाय तो व्यवस्थित उपयोगात आणला जातो का, ज्यासाठी आपण ते काम करतोय ते सदुपयोगी लागतं का, ही गोष्ट प्रत्येक राज्यकर्त्याने आज शिकण्यासारखी आहे. मी कुणाची तुलना करणार नाही, पण आजच्या या लोकशाहीमध्ये मला काही नेते असे दिसतात की जे नेते मासाहेबांच्या या गुणाचा अंगीकार करतात आणि त्या पद्धतीने काम करतात. आपल्या देशाचे मंत्री आदरणीय गडकरीजी हे याचं उदाहरण आहे. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, मी त्यांच्या बऱ्याचशाच गोष्टी ऑब्झर्व करत असतो. रोहित दादा असतील, आदरणीय पवार साहेब असतील. आत्ताच मी आज दिवसभर सकाळी मी आलो चौंडीकडे, येत असताना माझ्याबरोबर रोहित दादांचे वडील होते. त्यांचे सुद्धा मी अगदी सूक्ष्म निरीक्षण केले असता मला हे लक्षात आलं की प्रत्येक गोष्टीचा बारकावा हा कसा पाहावा, ती करेक्ट काम कसं होतं, ह्याच्याकडे जे लक्ष देण्याचं काम आहे, हे अहिल्या मासाहेबांचा गुण या राज्यकर्त्यांनी अंगीकारला. मासाहेबांनी अनेक मंदिरं बांधली, सबंध देशामध्ये बांधली, पण ती काय फक्त पुजाऱ्यांची पोटं भरण्यासाठी होती का? नाही. त्या मंदिरामागची त्यांची भूमिका, त्यांची दूरदृष्टी समजून घेतली पाहिजे. ही मंदिरं त्या काळामध्ये त्या संबंधित एरियाच्या,
त्या गावाच्या अर्थकारणाचं केंद्र होती. त्या गावाची अर्थव्यवस्था त्या मंदिरांच्या अवतीभोवती फिरायची. येणाऱ्या वाटसरूंना त्या मंदिराच्या निमित्ताने आश्रय मिळायचा. आणि त्याचबरोबर जी गुप्तहेर यंत्रणा होती स्वराज्याची आणि मासाहेबांची, त्या गुप्तहेर यंत्रणेला सुद्धा या मंदिरांचा उपयोग व्हायचा, ही मासाहेबांची दूरदृष्टी होती. मासाहेबांनी संबंध देशामध्ये पाण्याचा प्रश्न सोडवला, अनेक बारवा निर्माण केल्या. माणसाचं जाऊ द्या, प्राण्याला सुद्धा त्या पाण्यापर्यंत जाता येईल अशी व्यवस्था प्रत्येक बारवेमध्ये केली. पण साहेब, आज मला अत्यंत खेदानं सांगू इच्छितो की आज या बारवा अत्यंत दुर्लक्षित आहेत. आपण आपल्या महाराष्ट्राचा जरी विचार केला तर या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 400 ते 500 बारवा मासाहेबांनी बांधलेले आहेत. आज आपले ग्रामविकास मंत्री इथं उपस्थित आहेत. आपले जलसंपदा मंत्री जरी इथं उपस्थित नसले तरी या मंचाच्या माध्यमातून मी त्यांना ही विनंती करू इच्छितो की आपल्या मंत्रालयाच्या माध्यमातून, ग्रामविकास मंत्रालयाच्या माध्यमातून या बारवांचा जर आपण सर्वे केला, आमचा एक ग्रुप आहे, आम्ही लोक हा सर्वे करतोय, आम्ही आपल्याला मदतही करू. पण आपल्या मंत्रालयाच्या माध्यमातून जर हे काम झालं सर्वेचं, तर खूप चांगल्या पद्धतीने आपण या बारवा लोकेट करू शकू. आणि मग जलसंपदा मंत्रालयाच्या माध्यमातून यांचा जर आपण संवर्धन केलं तर काही प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये जो पाण्याचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, तो आपण कुठेतरी मार्गी लावू शकू. इतकं मोठं काम मासाहेबांनी पाण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला इथं केलेलं दिसतं. ज्या वेळेला मासाहेबांचा विषय निघतो त्यावेळेला अनेक अशा गोष्टी निघतात. मध्यंतरी ज्या वेळेला चिपळूणला पूर आला, त्यावेळेला पूर येऊन गेल्यानंतर आम्ही त्या डोंगर भागामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तिथल्या वाड्या वस्त्यांपर्यंत गेलो. तिथं फिरत असताना आमच्या निदर्शनास आलं की तिथं सुद्धा मासाहेबांनी काम केलेलं आहे. त्या काळामध्ये इतक्या लांब दूरवर जंगलामध्ये जाऊन मासाहेब काम करतात पाण्याचं, आणि आज आपल्याला ते जमत नाही. आज या देशामध्ये मोठमोठे हायवेज होत आहेत, 4 लेन्स होत आहेत, पण माझ्या या धनगर बांधवांपर्यंत, या वाड्या वस्त्यांपर्यंत 70 वर्ष झाली आज साधा एक रस्ता पोचलेला नाही. आम्ही त्यासाठी खूप पाठपुरावा केला साहेब. मी ग्रामविकास मंत्री महोदयांना विनंती करू इच्छितो की आपण या वाड्या वस्त्यांकडे लक्ष द्यावं. अनेक स्त्रियांना प्रसूती वेदना झाल्यानंतर फक्त रस्ता नाही म्हणून त्यांचा मृत्यू होतो. या वाड्या वस्त्यांकडे आज लक्ष देण्याची आपल्याला गरज आहे साहेब. ज्या देशामध्ये हायवे होतात त्याचबरोबर या आपल्या बांधवांना मूलभूत गरजा जर त्यांच्या पुरत नसतील तर ह्याच्यासारखं दुर्दैव नाही. या वाड्या वस्त्यांवर आरोग्य सुविधांची समस्या आहे. आज आपल्या माध्यमातून, आरोग्य मंत्र्यांच्या माध्यमातून, ठीक आहे आपण तिथं दवाखाने बांधू शकत नाही, पण तिथल्या स्थानिकांना जर आपण ट्रेन केलं आणि आरोग्य दूत जर आपण तिथं निर्माण केले तर काही प्रमाणात आपण फर्स्ट एड सुविधा त्यांना आपण कुठेतरी देऊ शकू. आपण कोल्हापूर जिल्ह्यामधल्या हेरवाड ग्रामपंचायतीचं उदाहरण पाहतो. तिथं आज आपण एक ठराव चांगल्या पद्धतीचा पारित झालेला पाहतो की विधवांच्या बाबत एक निर्णय घेतला. साहेब, मला अत्यंत अभिमानानं आपल्याला सांगायचं आहे की आमच्या होळकर घराण्यानं आजपासून 270 वर्षापूर्वी ही सती प्रथा मोडून काढली आहे. एका बाजूला मी मीडियाच्या माझ्या मित्रांना हा प्रश्न विचारतोय, खरोखर आपण आत्मचिंतन केलं पाहिजे. एका बाजूला आमचे ओबीसी बांधव, नितीन आंधळे सारखा मुलगा, माझे ओबीसी तरुण मित्र त्यांच्या स्कॉलरशिपसाठी 1 महिना मुंबईमध्ये आंदोलन करत होते, पण आपलं सगळ्यांचं लक्ष होतं कोण चांगली हनुमान चालीसा म्हणतं. आईला आम्हाला जर माहिती असतं की हनुमान चालीसा म्हटल्यावर मीडिया बघतं आणि लोकांचं लक्ष येतं तर आम्ही 101 पाठ निश्चितपणे वावगावला सुद्धा आणि त्या मुंबईमध्ये सुद्धा केले असते हनुमान चालीसेचे. आम्ही सुद्धा खूप चांगली हनुमान चालीसा म्हणू शकतो. मीडियाने थोडंसं चिंतन करावं की समाजासाठी महत्त्वाचे विषय काय आहेत आणि आपण काय दाखवतो. रोज उठून कोणीतरी काहीतरी करतं आणि आपण पळतो त्याच्या मागे. जे समाजासाठी गरजेचं आहे ते कुठेतरी आपण दाखवलं पाहिजे असं मला वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मोठं स्मारक अरबी समुद्रामध्ये करण्याची घोषणा झाल्या. त्याच्यावर कामही होत असेल, मला माहित नाही, चांगली गोष्ट आहे. पण दुर्दैव बघा की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे असंख्य गड किल्ले, त्यांचे जिवंत साक्षीदार आज दुर्लक्षित आहेत, त्यांच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जर कोणी स्वतःला सार्वभौम राजा म्हणून घोषित केलं असेल, स्वतःचा राज्याभिषेक करून आपल्या सगळ्या तरुणांना जर कोणी प्रेरणा दिली असेल तर ते यशवंतराव होळकर. ज्या वेळेला जेजुरीहून निघाले साहेब
त्यावेळेला अंगावर फक्त एक जोडी कपडा होता आणि अंगाखाली एक घोडा होता. तेवढ्यावर पुन्हा सुरुवात केली. मासाहेबांनी एवढं मोठं साम्राज्य निर्माण केलं, पण यशवंतराव होळकरांना पुन्हा ते उभं करावं लागलं. त्यांचं वाफगाव हे जन्मगाव आहे. महाराजा यशवंतराव होळकरांचा 6 जानेवारीला आम्ही राज्याभिषेक दिन या वाफगावच्या किल्ल्यामध्ये साजरा करतो. साहेब, मी आपल्याला विनंती करतो की एकदा आपण या वाफगावच्या किल्ल्याला यावं. आम्ही सगळे बांधव या वाफगावसाठी बांधील आहोत आणि या वाफगावचा विकास आम्ही करणारच आहोत. आपली जर याच्यामध्ये साथ लागली तर ते काम खूप लवकर आम्ही करू शकू, ही मी आपल्याला या मंचाच्या माध्यमातून मागणी करतो. आमच्या पूर्वजांनी तलवारीच्या जोरावर सबंध हिंदुस्थान गाजवला. आम्हाला त्याचा अभिमान आहे. आजचा अयोध्या असेल, मथुरा असेल, काशी असेल, या प्रत्येक ठिकाणी होळकरांचं नाव अभिमानाने घेतल्याशिवाय पुढचं काम होऊ शकणार नाही. पण दुर्दैव की आज धर्मांधपणे आपण काम करतोय. आमचे पूर्वज धार्मिक जरूर होते, पण ते धर्मांध नव्हते. आमच्या इंदोरमध्ये आज ही कावड यात्रा सुद्धा निघते आणि त्याचबरोबर मोहरमला आमचा ताजिया सुद्धा तिथं होळकर घराण्याच्या वतीने काढला जातो. आज राजकारणाचा जर दर्जा पाहिला तर मला खरोखर खूप वाईट वाटतं. प्रत्येक वेळी महापुरुषांच्या जयंतीनिमित्तच का राजकारण होतं? प्रत्येक वेळी या महापुरुषांनाच का वेडीच धरलं जातं? हे आपण प्रत्येकाने कुठेतरी विचार करण्याची गोष्ट आहे. या महापुरुषांच्याकडून आपण काय घ्यायचं? सकारात्मक गोष्टी घ्यायच्या की नकारात्मक गोष्टी त्यांच्या माध्यमातून पसरवायच्या? हे राजकारण कुठेतरी थांबवलं पाहिजे. मी या मंचाच्या माध्यमातून सगळ्यांनाच हे सांगू इच्छितो. मागे एक जण आला हैदराबादहून, औरंगजेबाच्या कबरीवर गेला, ओवेसी नावाचा, आजच्या काळातला मोहम्मद अली जिन्ना होऊ पाहतो. अरे, तुझ्या त्या औरंगजेबाला आणि तुझ्या त्या निजामाला या मातीत अनेक वेळा लोळवणाऱ्यांचे वंशज आम्ही आहोत आणि ही महाराष्ट्राची माती आहे. ह्याची अस्मिता आणि या महाराष्ट्राच्या मातीचे संस्कार बिघडवायचा प्रयत्न करू नका, हे मी या माध्यमातून सांगतो. मागे एक अभिनेत्री अशीच आली आणि काहीतरी कविता करून गेली. मी या सगळ्यांनाच सांगतोय, अभिनेत्री असू द्या, नेते असू द्या, कोणी असू द्या, ही तुमची जी कलात्मक ऊर्जा आहे ना, ती सकारात्मक कामासाठी लावा. लोक आशीर्वाद देतील नाही तर निश्चित चपला पडतील. आपण काय घेतलं पाहिजे हे आपण विचारात घेतलं पाहिजे प्रत्येकाने. आपल्या बाबतीतली आपली आदर्श भूमिका काय? कोणीतरी येऊन भडकवायचं ना आपण डायव्हर्ट व्हायचं? आपल्या निष्ठा या मासाहेबांच्या चरणी असल्या पाहिजेत. आपण या राजकारणाला कुठल्याही बळी नाही पडलं पाहिजे. त्याचबरोबर मी शेवटची एक ओळ आपल्याला सांगू इच्छितो आणि माझे 2 शब्द थांबवतो. फक्त आपण हे इतिहासाचा जागर आता अनेक वर्ष करतोय. अण्णासाहेब डांगे आता इथं माझ्या मते 70-80 वर्ष झालं असेल. अनेकदा आपल्याला हे सांगितलं जातं, पण आज आपण इथं येतो, सगळं विसरतो, जेवायला जातो आणि घरी निघून जातो. तुम्हाला जर तुमचे प्रश्न सोडवायचे असतील तर तुम्हाला प्रत्येकाला सुभेदार मल्हारराव होळकर आणि महाराजा यशवंतराव होळकर व्हावं लागेल, तरच तुमचे प्रश्न मार्गी लागतील. कारण सुभेदार मल्हारराव होळकरांनी हातात जर भाला घेतला नसता आणि घोड्यावर मान ठोकून उत्तरेत गेले नसते तर ते सुभेदार झाले नसते. महाराजा यशवंतराव होळकरांनी जर हे केलं नसतं तर ते आज महाराजा झाले नसते. प्रत्येकाने ती हिंमत दाखवण्याची कुठेतरी गरज आहे. आपल्या प्रश्नासाठी उभं राहण्याची कुठेतरी गरज आहे आणि लढण्याची गरज आहे. मी या मंचाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना पुन्हा एकदा सांगतो की या सगळ्या गोष्टींवर विचार करा आणि चुकीच्या गोष्टींना समर्थन करू नका. निश्चित आपले प्रश्न महत्वाचे आहेत, पण महापुरुषांच्या नाही. मी आपले 2 शब्द ह्याच्यानंतर थांबवतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना माझ्याबरोबर घोषणा द्यायची विनंती करतो. येळकोट येळकोट, जय मल्हार. येळकोट येळकोट, जय मल्हार. येळकोट येळकोट, जय मल्हार. हर हर महादेव. हर हर महादेव. जय हिंद.